Hello everyone, I am your maths teacher Lakhan sir from Science Academy Daur. So student, in today's lecture we are going to start remaining questions from the problem set 1 for the chapter Basic Concepts in Geometry. In yesterday's live session we had already discussed first 7 questions from the problem set. So in today's lecture we are going to see the remaining questions, that is question number 8. Okay. So the question number 8 is write the converse of each of the following statement. Okay. खाली आपल्याला काय स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या स्टेटमेंटचा आपल्याला कॉन्व्हर्स द्यायचा आहे. सो वी नो दॅट इफ द स्टेटमेंट इज ऑलरेडी इन कंडिशनल फॉर्म, जर दिलेलं स्टेटमेंट हे ऑलरेडी कंडिशनल फॉर्म मध्ये असेल तर हाऊ टू राईट इट्स कॉन्व्हर्स? जस्ट इंटरचेंज द antecedent and the consequent. Antecedent is nothing but the part following if, and the consequent is nothing but the part following then. So to write the converse of a given conditional statement, just interchange the antecedent and the consequent. Okay. And second thing is, जर फक्त simple statement असेल, first of all write the statement directly in converse form, or first of all write in conditional form, then write its converse. But क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला दिलेले सगळे स्टेटमेंट हे ऑलरेडी इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे कंडिशनल फॉर्म मध्ये आहेत. जस्ट वी हॅव टू राईट इट्स कॉन्वर्स. ओके. So the first statement is, if the sum of measures of angles of a figure is 180 degree, then the figure is a triangle. Okay. स्टेटमेंट ऑलरेडी आपल्याला इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये आहे, आपल्याला त्याचा कॉन्वर्स द्यायचा आहे. मग आपल्याला ठरल्याप्रमाणे इफ द गिवन स्टेटमेंट इन कंडिशनल फॉर्म, जर दिलेलं स्टेटमेंट हे कंडिशनल फॉर्म मध्ये असेल तर फक्त आपल्याला इंटरचेंज करायचं, कोणाचं? अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. ओके. सो मी कॉन्वर्स लिहिताना काय करणार? आता देन नंतरचा पार्ट हा इफ नंतर लिहिणार आणि इफ नंतरचा पार्ट हा देन नंतर इंटरचेंज करणार. मग मी काय लिहिल? कॉन्वर्स इफ द फिगर इज अ ट्रायंगल, इफ figure is a triangle, okay, then the sum of measures of angles in a figure is 180 degree. Okay, this is what converse of the given conditional statement. आपण फक्त इंटरचेंज केलं antecedent आणि consequence. Okay. Now second statement is, if the sum of measures of two angles is 90 degree, जर दोन अँगलची सम ही 90 डिग्री असेल, then they are complement of each other. तर ते दोन्ही एकमेकांचे काय असतात? कॉम्प्लिमेंटरी अँगल असतात. ओके. म्हणजे सिम्पली इफ सम ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री, देन बोथ द अँगल्स इज कॉल्ड अ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ ईच अदर. तर दोन्ही अँगल आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणतो. आता या स्टेटमेंटचा आपल्याला कॉन्वर्स लिहायचा आहे. ठरल्याप्रमाणे इफ नंतरचा पार्ट देन नंतर लिहायचा आणि देन नंतरचा पार्ट इफ नंतर लिहायचा. मग आता फक्त थोडंसं मॉडिफिकेशन कसं लिहिणार? इफ द गिवन टू अँगल्स, इफ the given two angles are complement of each other, and they म्हणजे कोण आहेत? आपले टू अँगल्स. सो इफ the given two angles are complement of each other, then आता then if नंतर पार्ट, then the sum of measures of two angles is 90 degree, then the sum of measures of two angles is 90 degree. ओके. फक्त ऍज इट इज न लिहिता थोडंसं नॉर्मल मॉडिफाय केलं आपण स्टेटमेंटला. कसं केलंय? आपल्याला माहिती आहे की स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये आपल्याला कॉन्वर्स लिहायचं, आपण फक्त इंटरचेंज करणार अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. ओके. मग कॉन्वर्स लिहिताना देन नंतरचा पार्ट मी इफ नंतर लिहितोय, पण तुम्ही डायरेक्ट नाही लिहू शकत. इफ दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर, दे आर म्हणजेच कोण आहेत?
इफ द गिवन टू अँगल्स, ते दोन अँगल्स, इफ द टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर, देन द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. तर त्या दोन अँगलची सम किती असेल? 90 डिग्री असेल. ओके, हे झालं आपलं सेकंड स्टेटमेंट. आता थर्ड वन पहा. If the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent. Okay. आता corresponding angles फॉर्म होतात कोणापासून होत आहेत? फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स. म्हणजेच काय? दोन लाईनला ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यानंतर जे करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म झाले ते कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. देन टू लाईन्स आर पॅरल. याचा अर्थ असा की त्या दोनही लाईन ह्या एकमेकांना कशा आहेत? पॅरल टू ईच अदर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल अँड दुसरे कोणते अँगल? अल्टरनेट अँगल्स. बोथ आर कॉन्ग्रुएंट if they are intersected by transversal, but त्यासाठी ते दोनही लाईन एकमेकांना कंपल्सरी काय लागतात? पॅरल टू ईच अदर. ओके, ऑलरेडी स्टेटमेंट इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये आहे. जस्ट आपल्याला इंटरचेंज करायचे. कोणाचं करायचंय? अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. मग मी इथे काय लिहिणार? इफ two lines are parallel, if the two lines are parallel, इथे ऑलरेडी स्टेटमेंट आहे व्यवस्थित. If the two lines are parallel, then the corresponding angles formed by a transversal of two lines, formed by a transversal of two lines are congruent. तर ते दोन्ही अँगल कसे असतील? कॉन्ग्रुएंट असतील. कधी? इफ द टू लाईन्स आर पॅरल और इफ द गिवन टू लाईन्स असं म्हटलं तरी चालेल. इफ दी गिवन टू लाईन्स आर पॅरल, जर दिलेल्या दोनही लाईन पॅरल असतील, देन करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रुएंट. तर त्यांच्यापासून तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल हे सुद्धा कसे असतील? कॉन्ग्रुएंट असतील. पण त्याची महत्वाची कंडिशन काय? लाईन्स आर पॅरल. ओके. And the last statement from question number 8 is, if the sum of the digits of a number is divisible by 3. बा त्यांचं म्हणणं काय? सम ऑफ द डिजिट्स ऑफ ए नंबर, एक नंबर आहे आणि त्या नंबर मध्ये जे काही डिजिट्स आहेत त्यांची सम जर 3 ने डिव्हिजिबल होत असेल, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. तर तो नंबर सुद्धा 3 ने डिव्हिजिबल होईल. फॉर एक्झाम्पल पाहता मी एक 33 किंवा 36 हा नंबर घेतो. 36 हा एक नंबर आहे आणि ह्या नंबर मध्ये 6 हा युनिट प्लेस डिजिट आहे आणि 3 हा टेन्स प्लेस डिजिट आहे. या दोन्ही डिजिटची मी सम केली. 3 + 6 किती होत आहेत? 9. So 9 is divisible by 3. Yes, if 9 is divisible by 3, that means 36 is also divisible by 3. याचाही अर्थ तोच होतो. If the sum of the digits of a number is divisible by 3, then the number is also divisible by 3. Okay, statement already if आणि thenच्या फॉर्म मध्ये आहे. Just we have to interchange antecedent and consequent. So इथे आपण कसं लिहिणार? If, आता then नंतरचा पार्ट, if नंतर लिहा. Number is divisible by 3, then the sum of the digits of a number is divisible by 3. Just interchange antecedent and consequent. Okay, अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 8 which is based on the converse statement आपण कंप्लीट केलेला आहे. Now question number 9 is, write the antecedent, that is given part, and the consequent, that is part to be proved in the following statement. Okay, खाली तुम्हाला काय स्टेटमेंट दिलेत आणि त्या स्टेटमेंट मधून तुम्हाला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट तुम्हाला द्यायचं आहे. ओके, जर स्टेटमेंट इफ आणि त्यांच्या फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे द पार्ट फॉलोविंग इफ इज कॉल्ड अँटीसिडेंट, म्हणजे इफ नंतरचा जो पार्ट असतो आणि देन नंतरच्या अगोदर त्याला म्हणतो आपण अँटीसिडेंट. and the consequent is nothing but the part following then, म्हणजे then नंतरचा जो पार्ट असतो त्याला आपण consequent असं म्हणतो. ओके, बट
कधी if the given statement is in the form of if and then. Okay. So first statement is if all sides of a triangle are congruent, then its all angles are congruent. Okay. इथे स्टेटमेंट ऑलरेडी इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये आहे. सो आपण डायरेक्ट अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट लिहू शकतो. सो आपल्याला माहिती आहे अँटीसिडेंट इज नथिंग बट पार्ट फॉलोइंग इफ, म्हणजे इफ नंतरचा पार्ट जो काय असेल, इफ नंतरचा पार्ट कोणता आहे, ऑल साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. बस दे नंतरच्या आधी आणि इफ नंतरच्या नंतर जो काय पार्ट असतो त्याला म्हणतो आपण अँटीसिडेंट. तो लिहायचा आपल्याला. ऑल साइड्स ऑफ आर कॉन्ग्रुएंट. ओके. आणि कॉन्सिक्वेंट मीन्स व्हॉट, द पार्ट फॉलोइंग देन. पण देन नंतरचा पार्ट कोणता आहे, इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इट्स ऑल अँगल्स आर फर्स्ट स्टेटमेंटचे अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. आता सेकंड स्टेटमेंट दिले, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राफ बायसेक्ट. कोणाचे डायगोनल बायसेक्ट होत आहेत, डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राफ बायसेक्ट ईच अदर. ओके. हे नॉर्मल स्टेटमेंट आहे. फर्स्ट ऑफ ऑल राइट द गिवन स्टेटमेंट इन इफ अँड देन फॉर्म. ओके. सो इफ अँड देन फॉर्म इज नथिंग बट द कंडिशनल फॉर्म. सो कंडिशनल फॉर्म लिहिताना श्रोते मी इथे लिहितो कंडिशनल स्टेटमेंट. ओके. आता कंडिशनल स्टेटमेंट लिहिताना आपण इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. इफ नंतरचा पार्ट का असतो, गिवन पार्ट. सो गिवन. सो हे स्टेटमेंट कुणाबद्दल सांगितलं आपण, पॅरलोग्राम बद्दल प्रॉपर्टी सांगितले. सो इफ क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलोग्राम, जर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम असेल, इफ quadrilateral is a parallelogram, then its diagonals, तरच त्याचे डायगोनल, then its diagonals bisect each other, तरच त्याचे डायगोनल हे एकमेकांना काय होतील, बायसेक्ट each other होतील. ओके. कारण आपल्याला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. सो टू राईट अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट द गिवन स्टेटमेंट इन कंडिशनल स्टेटमेंट. देअरफॉर आपण सुरुवातीला कंडिशनल स्टेटमेंट लिहिलेलं आहे. आता त्याचा अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. सो अँटीसिडेंट इज नथिंग बट पार्ट फॉलोइंग इफ. सो इफ नंतरचा पार्ट कोणता आहे, quadrilateral is a parallelogram. Okay. And now its consequent. To write consequent, the part following then नंतरचा जो पार्ट असेल त्याला म्हणणार आपण consequent. So its diagonals bisect each other. हाला consequent. Okay. This is what question number 9. Now question number 10 is draw a label figure showing information in each of the following statements and write the antecedent and the consequent. Okay. दिलेल्या स्टेटमेंट साठी आपल्याला एक लेबल फिगर ड्रॉ करायची जी त्या स्टेटमेंटची इन्फॉर्मेशन फिगर मध्ये शो करेल. ड्रॉ अ लेबल फिगर शोविंग इन्फॉर्मेशन इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. त्या फिगर मध्ये सगळी इन्फॉर्मेशन काय झाली आपल्याला शो करायची. अँड ऑल्सो राईट द अँटीसिडेंट अँड द कॉन्सिक्वेंट. ओके. आपल्याला अँटीसिडेंट अँड द कॉन्सिक्वेंट सुद्धा लिहायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल दिलेलं स्टेटमेंट हे इफ देन फॉर्म मध्ये लिहिणं कंपल्सरी असेल. जर ऑलरेडी स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये असेल तर डिरेक्टली वी कॅन राईट अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट. ओके. फर्स्ट स्टेटमेंट, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके. हे स्टेटमेंट दिले. मग ह्या स्टेटमेंट साठी आपण एक फिगर ड्रॉ केले. ओके. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स. फॉर दॅट we are drawing two equilateral triangle, that is triangle ABC and triangle PQR. Okay.
So here triangle ABC is an equilateral triangle. Why it is equilateral? Equilateral triangle means what? A triangle whose all sides are equal is called as equilateral triangle. So here ABC, length of AB, length of BC and length of EC all are equal. So triangle ABC is equilateral, as well as triangle PQR is also equilateral because whose all sides are also equal. Okay. Now आपण आता फिगर तर ड्रॉ केलेली आहे. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके. आता ह्या स्टेटमेंटसाठी आपल्याला त्याचा आता कंडिशनल फॉर्म लिहिणं अपेक्षित आहे. सो द कंडिशनल फॉर्म इज इफ, आता दिलेली स्टेटमेंट किंवा दिलेली प्रॉपर्टी हे कुणाबद्दल सांगितलेली आहे? टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स बद्दल. इफ द गिवन टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, जर दिलेले दोनही ट्रायंगल्स हे जर इक्विलॅटरल असतील, देन दे आर सिमिलर, तरच ते सिमिलर असतील. ओके. सिमिलर मीन्स व्हॉट? ओके, सिमिलर ट्रायंगल मीन्स व्हॉट? दे हॅव्हिंग सेम शेप बट डिफरंट इन साइज. हा झाला बेसिक डिफरन्स अबाउट सिमिलर ट्रायंगल्स. ओके. दोन ट्रायंगल सिमिलर कधी असतील किंवा कोणतेही दोन ऑब्जेक्ट सिमिलर कधी असतील तर त्यांची साइज ही डिफरंट असेल बट शेप हा सारखाच असेल. सो हिअर ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे दोन्ही काय आहेत? ट्रायंगल, म्हणजे त्यांचा शेप सारखा आहे. साइज आहे का? साइज दोघांची ही डिफरंट आहे. ओके, राईट. सो इफ given two triangles, if the given two triangles are इक्विलॅटरल, जर दिलेले दोनही ट्रायंगल हे जर इक्विलॅटरल असतील, देन दे आर सिमिलर. देन दे आर सिमिलर, तरच ते काय असतील? सिमिलर असतील. आणि एक्झॅक्ट अपोजिट स्टेटमेंट जर लिहिलं इफ द टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन दे आर इक्विलॅटरल, तर हे फॉल्स आहे. दोन सिमिलर ट्रायंगल हे इक्विलॅटरल असतीलच असं नाही, बट दोनही इक्विलॅटरल ट्रायंगल हे सिमिलर असतीलच. ओके. आता त्याचा आपल्याला अँटेसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. सो अँटेसिडेंट, वी नो दॅट अँटेसिडेंट मीन्स व्हॉट? पार्ट फॉलोइंग इफ. इफ नंतर कोणता पार्ट आहे? गिवन टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. गिवन टू ट्रायंगल्स are equilateral. And finally consequent. Consequent means what? Part following, then they are similar. ओके. अशा प्रकारे दिलेल्या स्टेटमेंट साठी आपण एक फिगर ड्रॉ केली. फिगर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला अँटेसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचा होता. फॉर दॅट त्यासाठी आपण सुरुवातीला कंडिशनल फॉर्म लिहिला आणि मग अँटेसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. ओके. तर सेकंड स्टेटमेंट पाहूया. If angles in a linear pair are congruent, then each of them is a right angle. ऑलरेडी स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये आहे, म्हणजे आपण त्याचा डिरेक्टली अँटेसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट लिहू शकतो. पण बिफोर दॅट आपल्याला एक लेबल फिगर ड्रॉ करायची. त्यासाठी पाहता इन्फॉर्मेशन काय दिले? अँगल्स इन अ लिनियर पेअर. मग मला सांगा अँगल्स इन लिनियर पेअर मीन्स व्हॉट? अँगल्स इन लिनियर पेअर मीन्स दे आर फॉर्म ऑन अ स्ट्रेट लाईन. ते दोनही अँगल हे कशावरती फॉर्म होतील? स्ट्रेट लाईन वरती फॉर्म होतील, तरच त्याला आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतो. ओके. आता ही एक स्ट्रेट लाईन. ओके. आता हे स्ट्रेट लाईन आहे. मग स्ट्रेट लाईन आहे म्हणजे त्याचं मेजरमेंट किती असतं? 180 डिग्री. त्यालाच आपण स्ट्रेट अँगल असंही म्हणतो. ओके. ओके. आता अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. आता जर त्या लिनियर पेअर मध्ये दोनही अँगल कॉन्ग्रुएंट असतील, then each of them is a right angle. Just draw one perpendicular line to the given line. आणखी एक लाईन ड्रॉ करा परपेंडिक्युलर दिलेल्या लाईनला. ओके. हा 90 असेल तर हा सुद्धा किती असेल? राईट अँगल. सो अँगल्स इन लिनियर पेअर. सो हा सपोज अँगल ए आणि हा अँगल बी. हे दोन्ही काय आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर बिकॉज दे आर फॉर्म ऑन ए स्ट्रेट लाईन. Then each of them is a right angle. Therefore, angle A and angle B both are 90 degree. ही झाली फिगर. आता त्यासाठी अँटेसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. ऑलरेडी स्टेटमेंट हे इफ देन फॉर्म मध्ये आहे. सो अँटेसिडेंट मीन्स पार्ट फॉलोइंग इफ अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. Angles in linear pair are
congruent, and its consequent part following this. Each of them is a right angle. Each of them is a right angle. Okay. This is what second statement. आता last statement दिले पहा. If the altitude drawn on two sides of a triangle are congruent, then those two sides are also congruent. तर त्या दोन्ही साइड सुद्धा congruent असतात. बिफोर सुरुवातीला मला अल्टिट्यूड म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही, तरी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. अल्टिट्यूड मीन्स व्हॉट? अल्टिट्यूड इज नथिंग बट अ परपेंडिक्युलर लाईन. अल्टिट्यूड परपेंडिक्युलर लाईन जी असते त्यालाच आपण काय म्हणतो, अल्टिट्यूड असं म्हणतो. ओके, सो अल्टिट्यूड मीन्स व्हॉट? अ परपेंडिक्युलर लाईन drawn from a vertex to its opposite sides. ओके, म्हणजेच एक ट्रायंगल असं कन्सिडर करा. मी इथे एक ट्रायंगल ड्रॉ करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्याची फिगर मी इथे ड्रॉ करतोय. सपोज एक ट्रायंगल ड्रॉ करतोय मी. ओके, हा ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलला नाव आहे एक्स वाय झेड. आता अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन स्टेटमेंट मध्ये इन्फॉर्मेशन काय सांगितली पहा. द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. मग ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साइड्स वरती आपल्याला दोन अल्टिट्यूड ड्रॉ करायचे. अल्टिट्यूड म्हणजे काय? परपेंडिक्युलर लाईन. ओके, पण ती परपेंडिक्युलर लाईन कुठून ड्रॉ करणार आहे? फ्रॉम इट्स वर्टेक्स. मग ट्रायंगलला नंबर ऑफ वर्टेक्स किती असतात? 3. म्हणजे आपण मॅक्झिमम नंबर ऑफ अल्टिट्यूड्स किती ड्रॉ करू शकतो? 3. आपल्याला किती करायचे? फक्त 2. द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. कोणतेही दोन अल्टिट्यूड आपल्याला ड्रॉ करायचे. ओके, चला तर मग आपण ड्रॉ करूयात. ओके, फ्रॉम वर्टेक्स वाय आपण एक झेड ला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करूया इथे. अँड फ्रॉम वर्टेक्स झेड ड्रॉ अनदर परपेंडिक्युलर लाईन. ओके, दोन्ही कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. ही झाली फिगर showing information regarding the given statement. If the altitude, so इथे नाव द्या, त्याला वाय ए म्हणा आणि हा झेड बी म्हणा, काही नाव देऊ शकता आपण. सो वाय ए अँड झेड बी आर द टू अल्टिट्यूड ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. जर ह्या दोन्ही अल्टिट्यूड कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजेच वाय ए आणि झेड बी जर हे कॉन्ग्रुएंट असतील, देन बोथ द साइड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. जर त्या दोनही साइड सुद्धा कशा असतील? कॉन्ग्रुएंट असतील. ही आपली प्रॉपर्टी झाली. ओके, जस्ट आता आपल्याला फिगर तर झाली, अँटेसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. Antecedent means what? Part following if. If नंतरचा पार्ट कोणता आहे? The altitude drawn on the two sides of a triangle are congruent. The altitude drawn on two sides of a triangle are congruent. And the consequent, and we know that consequent is nothing but the part following then. Then नंतरचा पार्ट कोणता आहे? Those two sides are congruent. तर त्या दोन्ही साइड सुद्धा कशा असतील? कॉन्ग्रुएंट. अल्टिट्यूड असंही आपण लास्ट इयर 8 मध्ये पाहिलेलं आहे. अल्टिट्यूडचं कन्स्ट्रक्शन पाहिलं होतं, राईट? So the altitude is nothing but the perpendicular line drawn from a vertex to its opposite sides. So म्हणून आपण y या वर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आणि z या वर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. आपले नंबर ऑफ अल्टिट्यूड्स किती ड्रॉ करायचे आहेत? 2. The altitude drawn on two sides of a triangle. म्हणून दोनच आपण ड्रॉ केले आणि दे आर कॉन्ग्रुएंट. जर अल्टिट्यूड कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या दोनही साइड सुद्धा कशा असतील? कॉन्ग्रुएंट असतील. ओके, this is what question number 10 is. As well as we're completing the problem set first. आणि अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट पण संपवलाय आणि त्याच्यावर आपला फर्स्ट चॅप्टर सुद्धा इथे आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, अँड फायनली इफ एनीवन हॅव एनी डाऊट, आणि आणखी एक सजेशन द्यायचंय, क्वेश्चन नंबर 4 and 6 फ्रॉम प्रॉब्लेम सेट मध्ये जर कोणाला काही डाऊट असेल, क्वेश्चन नंबर 4 and क्वेश्चन नंबर 6, तर पेज नंबर 4 वरती थर्ड क्वेश्चन दिलाय, तो रेफर करा फॉर क्वेश्चन नंबर 4 and क्वेश्चन नंबर 6. ओके, अँड फायनली
solve all the questions from the problem set and submit it on our WhatsApp group. Last thing, which is important for us, stay home, stay safe, and keep practicing. Thank you.